स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आपला आजचा हा व्हिडिओ खूप सुंदर आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॅगच्या गळ्याची डिझाईन आणलेली आहे, तेही अगदी सोप्या पद्धतीने। त्यासोबत तुम्हाला वेगवेगळ्या ट्रिक्स सुद्धा मिळणार आहेत। तर आजच्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता आजचा व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। हा व्हिडिओ तर कसा झाला आहे कमेंट करायला मात्र विसरू नका। कमेंट करत नाही तुम्ही, कमेंट करून नक्की सांगा मला आपला आजचा व्हिडिओ कसा झाला आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी नवीन अशी डिझाईन घेतलेली आहे आणि पाठीमागेच मी सांगितलं होतं तुम्हाला मी गाडीवरून पडलेले, तेव्हापासून मी जास्त ऑर्डर म्हणजे आल्याच नाहीयेत आणि शक्यतो अशा अर्जंटवाले ऑर्डर मी आता सध्या घेत नाहीत। ज्या अशा 8 दिवस 10 दिवस असतील ना अशाच ऑर्डर आता सध्या तरी मी घेतेय। तर आता ही ऑर्डर पण मला 3-4 दिवसात द्यायची होती, पण म्हटलं चला सुरुवात तर करूयात, कारण थोडीशी लाईन तुटली। 2 महिने मी ऑर्डर वगैरे घेत नव्हते। तर सुरुवातीला आता हा ब्लाऊज पीस कसा आला हे सांगते मी। सुरुवातीला हा ब्लाऊज पीस आहे ना खरंच खूप पातळ आहे। जाड ब्लाऊज पीस आले तरी आपल्याला असं वाटतं नको बाबा हे ह्याने पटपट वर्क होत नाही, आणि पातळ ब्लाऊज पीस जर आले ना तर होतं काय माहिती का, वर्क करताना त्याला खूप बिळं पडतात। आता ते जर त्याला बिळं पडतात तर त्यासाठी काय करायचं हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओला मात्र कुठेही स्टॉप करू नका, कुठेही स्किप करू नका, पुढे पुढे ढकलू नका, कारण खूप छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला इथे समजणार आहेत। जे मी ऑफलाईन स्टुडंटला विद्यार्थिनींना सांगते तेच मी आपल्या व्हिडिओच्या सगळ्या मैत्रिणींना व्हिडिओ पाहणाऱ्या सगळ्या मैत्रिणींना मी सांगत असते। आणि आपले शॉर्ट व्हिडिओमध्येही तेच आहे। खूप म्हणजे खूप सोप्या पद्धतीने मी सगळं शिकवते आणि सगळं तेच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं। त्यामुळे जर कोणी नवीन शिकत असेल आणि कोणाला शिकायची इच्छा असेल तर नक्कीच 100% तुम्ही आपले व्हिडिओ पाहून घरी बसून ते शिकू शकता। तर हा ब्लाऊज पीस आहे आणि हा थोडासा पातळ आहे। तर आता सुरुवातीला त्याच्यावर मी मेजरमेंट टाकून घेतलं। आता मेजरमेंटचा व्हिडिओ तर मी आपल्या चॅनेलवर टाकलेला आहे, दोन्ही टाकलेला आहे। बाहीचा पण आहे आणि बॅकच्या गळ्याचा पण आहे आणि मला वाटतं फ्रंटचा पण आहे। तर पहिलं मी मेजरमेंट वगैरे टाकून घेतलं, सगळं एकदाच टाकून घेतलं, बाहीचं बॅकचं पुढचं गळ्याचं, आणि त्याच्यानंतर कापड जोडून घेतलं। कारण काय झालं होतं ह्यावेळेस माझ्याकडून उलटं माप टाकलं गेलं मी, त्याच्यामुळं मग ते रिंगवर बसत नव्हतं। तर पाठीमागच्या गळ्याचं वर्क करतानाच मी कापड जोडून घेतलं। आजचा हा व्हिडिओ मागं पुढं होणार आहे, कारण मी नेहमी बाही पहिली करून घेते आणि अजून बाहीचा व्हिडिओ टाकलेला नाही आहे, त्याच्यामुळे आता हा व्हिडिओ मागं पुढं होणार आहे। पण मी सुरुवातीला दोन्ही पण बाह्या करून घेतलेल्या आहेत। गळा हा मी सगळ्यात शेवट करते। तर सुरुवातीला कापड वगैरे जोडून झालं, त्याच्यानंतर सगळं ते रिंगवर लावून घेतलं। आणि सर्वात प्रथम म्हणजे वर्क करायच्या आधी आपल्याला सुरुवात करायची असते ती म्हणजे आपल्या जरी थ्रेडच्या चेन स्टिच करताना जरी थ्रेडचाच वापर करायचा आणि गोल्डनचा जरी थ्रेड घ्यायचा। जरी थ्रेडमध्ये पण 2 प्रकार आहेत, त्यासाठी कोणता थ्रेड घ्यायचा हे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केल्यावर समजेल तुम्हाला। तर गोल्डनच्या जरी थ्रेडने आपल्याला चेन स्टिच करून घ्यायची आहे। चेन स्टिच करताना काही जणी 3-3, 4-4 वेळा करतात, तर एवढ्या ह्याची गरज नाही आहे। 2 वेळा आपली चेन स्टिच करून घ्यायची, एकदा पण नाही करायची, 2 वेळा चेन स्टिच करून घ्यायची। त्याच्यानंतर चेन स्टिच झाल्याच्यानंतर आपल्याला करायची आहे ती शुगर बीड्सची लाईन। सगळ्याच कोणताही वर्क असू द्या शुगर बीड्सची लाईन करून घ्यायची, कारण त्याशिवाय कोणत्याच वर्कला शोभा येत नाही। त्याच्यानंतर मी घेतली होती गोल्डन मण्यांची लाईन आणि त्याच्यानंतर परत शुगर बीड्सची लाईन। आता शुगर बीड्सची लाईन करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, नेहमी आपल्याला 2-2च शुगर बीड्स टाकायचे आहेत। 2च्या वरती शुगर बीड्स टाकायचीच नाही, कारण ते जे वर्क होतं ना मग ते सैल होतं। आणि जर तुम्हाला व्यवस्थित जास्त दिवस टिकल असं टाईट वर्क हवं असेल तर मात्र 2-2 शुगर बीड्सनीच नेहमी वर्क करायचं। ह्या अशा छोट्या छोट्या ट्रिक्ससाठी आपल्या चॅनेलला फॉलो करून नक्की ठेवा। त्याच्यानंतर मी घेतले आहेत 2 mm मणी, गोल्डन मणी मी वर्क करताना एकच मणी घेते, कारण जर ते चिकटलेले मणी येतात ह्याच्यामध्ये तर ते तुटले तर ठीक, नाही तुटले तर मग तेव्हा सपोज चुकून ते 2 मणी जातात। नाहीतर गोल्डन मणी मोठे जे साईजचे आहेत ना 2 mm ते सिंगल मण्यांनीच आपल्याला टाकायचे आहेत। शुगर बीड्स, गोल्डन मणी आणि त्याच्यानंतर परत तिसरा पट्टा शुगर बीड्सचा येतो आणि तेव्हा पण आपल्याला 2-2च शुगर बीड्स टाकायचे आहेत। जेव्हा तुम्ही हे 2-2 शुगर बीड्सने लॉक करून बघा आणि हा बेल्ट करून बघा, खूप म्हणजे खूप टाईट होतो आणि दिसायला पण खूप सुंदर होतो। आणि जेव्हा तुम्ही 3-4 मणी घेता लवकर उरकण्यासाठी, लवकर व्हावं म्हणून, तेव्हा ते वर्क बघा आणि त्याची फिनिशिंग बघा। 3-4 मण्यांचं जे वर्क असतं ना ते नेहमी वरती येतं, त्याचे धागे सैल असतात।
आता त्याच्यानंतर आली आपली मेन डिझाईन. आता ह्या पहिल्या बुट्ट्या मी करून घ्यायचं असं ठरवलं होतं. मग त्यासाठी मी स्टोन चिटकून घेतले, कारण 2 mm पेक्षा जास्त मोठे म्हणे माझ्याकडे नव्हते, त्याच्यामुळे मग मी स्टोन घेतले. आता हे स्टोन मी कोणतंही माप न घेताच चिटकवले आहेत, म्हणजे असं इंचावर वगैरे नाही घेतलेलं. जर तुम्ही नवीन असाल तर टेपवर एका इंचावर चिटकून घ्या. आता मी हे अंदाजेच समान अंतरावर चिटकवले आहेत. तर 3 बुट्टीचं एक ते जे फूल आहे, त्याच्यानंतर खालची जी दुसरी बुट्टी येते ना, त्याच्यामध्ये मात्र मी 2.5 इंचाचं माप घेतलं आहे. 2.5 इंचाच्या मापावर मी खुणा करून घेतलेल्या आणि त्याच्यानंतर मग मी स्टोन चिटकवले. जे 2 स्टोन चिटकवलेले दिसतात ना तुम्हाला, ते मी अंदाजे चिटकवलेत, पण ती 2 फुलांच्या मध्ये जो गॅप आहे ना, तो 2.5 इंचाचा गॅप घेतलेला आहे मी प्रत्येक फुलामध्ये. त्याच्यानंतर वरती पण मी थोडंसं सोडून दिलं होतं, कारण जे शोल्डरचा भाग असतो ना, तिथून जे केलेली बुट्टीवर डिझाईन जे काही असेल ते दिसतच नाही, त्याच्यामुळे मी वरनं थोडंसं सोडून दिलं होतं. आणि अंदाजेच मी स्टोन चिटकून घेतलेले. सगळे स्टोन आधी 2-2 चिटकून घेतले. त्याच्यानंतर मग स्टोनच्या कडेने पहिली शुगर बीट्सची लाईन घेतली आणि त्याच्यानंतर मोत्याची लाईन घेतली. ते दोन्ही करून झाल्याच्यानंतर मग मी तिसरा स्टोन लावला. कारण काय होतं, आपण सगळे स्टोन चिटकवतो आणि नंतर मग ते कमी जास्त झालं ना, तर मग आपल्या पूर्ण वर्कचा शो जातो. तर तसं मला करायचं नव्हतं. त्यासाठी मी अगोदर 2-2 स्टोनचं वर्क करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग तिसरा स्टोन घेतला. आणि मग ते समजतं की किती जागा लागतीये शुगर बीट्स आणि मोत्याला. मग त्या अंदाजाने मी तिसरा स्टोन करून घेतला. अशा पद्धतीने मी सगळे 2-2 स्टोन जे लावले होते ना, ते पहिलं वर्क करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आली मेन डिझाईन. त्याच्यानंतर मग घेतली डिझाईन पहिली आग काढून घेतली ती. त्याच्यानंतर शुगर बीट्सची लाईन आणि मोती घेतला. आता मेन पार्ट इथं आला आपला कट पाईपचा. आता कट पाईपची पानं जी असतात ना, ती भरपूर माझ्या मैत्रिणींना जमत नाहीत. तर मी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी केलेला आहे. तर आपले शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा की कट पाईपचं पान कसं करायचं. आणि हे जे कट पाईप असतात ना ते जे ब्लाऊज तुम्ही वर्क केलेले असतात ना, ते वर्क जे रात्रीचं जर तुम्ही ते ब्लाऊज घातले ना, 1 नंबर ब्लाऊज दिसतात. त्यामुळे लक्षात ठेवा, जर तुमच्या सिल्कवाल्या साड्या वगैरे असतील ना, तर आणि काठापदराच्या ज्या कोणत्या साड्यांवर तुम्ही कट पाईपचं वर्क करता ना, त्या साड्या रात्रीच्या घाला. एवढं सुंदर ते वर्क दिसतं ना कट पाईपचं, खरंच खूप भारी दिसतं. आणि ज्यांनी कोणी केलं नाही ना, त्यांनी एकदा कट पाईपचं वर्क करून बघा. करताना थोडंसं अवघड जातं, पण खरंच डिझाईन 1 नंबर दिसते. सगळे तुम्हाला विचारतील की खरंच खूप सांगतील तुम्हाला सगळे की खूप छान केली आणि कुठं केली. तेव्हा मात्र तुम्हाला सांगताना खूप आनंद होईल की ही डिझाईन मी केली म्हणून. कट पाईपचं वर्क हे खरंच खूपच सुंदर दिसतं. मग ते कोणतं पण वर्क असू द्या, छोटा असू द्या नाहीतर मोठा असू द्या. आणि ते शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर त्याच्यानंतर मग मी एक लाईन करून घेतली आणि जे मधली बुट्टी होती ना, ती मी सगळ्यात शेवट करायला ठेवली होती. कारण तिथं मध्येच मला ते थोडंसं कापडवरती सरकून घ्यावं लागणार होतं. त्यासाठी आधी मी दोन्ही साईडचे जे वर्क होते ते सगळे कंप्लीट करून घेतले आणि जी खालची बुट्टी होती ती मी सगळ्यात शेवट करायला ठेवली. आता ह्याच्यानंतर मी कट पाईपचं जे वर्क केलं होतं ना, वरती जे शेवटचं पानांचं वर्क केलं होतं ना, ते कसं केलं होतं मी ते तुम्हाला थोडक्यात सांगते. तर 4 कट पाईप मी घेतलेले. ते पूर्ण पान मी 4-4 कट पाईपनी केलं होतं. तर त्यासाठी एक पानाचा आकार काढून घ्यायचा आपल्याला. त्याच्यानंतर बरोबर त्या पानाच्या मध्यभागी सेंटरला एक लाईन आखून घ्यायची आणि वरनं अगदी थोडंसं, म्हणजे आता ती एक जी लाईन काढली, सपोज ती 100% आहे, त्याच्यातून अर्धा हिस्सा काढायचा 50चा. आणि तो जो 50चा तुम्ही पॉईंट काढून घेतलाय ना, त्या 50 पासून वरच्या टोकापर्यंत परत एक पॉईंट काढायचा 25चा. असं हे मी तुम्हाला समजण्यासाठी सांगते, अंदाजे तुम्ही घेऊ शकता. वरती टोकापासून थोडंसं खाली यायचं. आता तिथून पहिला टाका घ्यायचा, त्याच्यात वरती टोकापर्यंत किती कट पाईप बसतायत बघायचं. 3 बसतायत, 4 बसतायत. वरती कट पाईप घेऊन गेल्यानंतर टोकानंतर तिथं जाऊन वर 2 टाके घ्यायचे. 2 टाके घेतल्यानंतर परत खाली ज्या लाईनवरून तुम्ही पहिला टाका घेतला आहे ना, त्याच लाईनवर येऊन आपल्याला 2 टाके घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर कोणत्याही एका साईडला जायचं, उजव्या किंवा डाव्या. मग आता समजा तुम्ही उजव्या साईडला गेला, आता उजव्या साईडला पण पानाच्या आकारावर जिथं तुम्ही पहिलं घेतलेले आहे ना सरळ लाईन, बरोबर त्यात थोडंसं खाली येऊन आपल्याला 2 टाके घ्यायचेत. लाईनवर एक, लाईनच्या बाहेर एक. आणि परत रिटर्न येताना कट पाईप घेऊन यायचं आहे. परत जेवढे तुम्ही सुरुवातीला टाकताना शेवटच्या पानापर्यंत तेवढेच कट पाईप भरायचे, 3 असो किंवा 4 असो. ह्या पद्धत परत त्या साईडने तुम्हाला परत मध्ये येऊन 2 टाके, परत जायचं तुम्हाला डाव्या साईडला, परत लाईनवर एक टाका, लाईनच्या बाहेर एक, रिटर्न येताना कट पाईप घेऊन यायचं, परत मध्ये 2 टाके, परत उजव्या साईडला, परत मध्ये परत डाव्या साईडला. अशा पद्धतीने हे पान कंप्लीट करायचं आहे. त्याच्यानंतर मध्ये जे मी 3-3 पानं
तीन कट पाईपचं पान केलं आहे ते तर सोपं आहे. एक लाईन सुरुवातीच्या 3 कट पाईपची एक लाईन घ्यायची, त्याच्यानंतर दुसरी कट पाईपची लाईन घेताना मात्र 3 कट पाईपचा मधला जो कट पाईप आहे ना तिथं आपल्याला टाका घ्यायचा आहे, तिथं 2 टाके घ्यायचे. मग परत ते बरोबर पहिल्या लाईनच्या वरती येतं थोडंसं. परत तिसरी लाईन घेताना ह्या दुसऱ्या लाईनच्या मधल्या कट पाईपपाशी 2 टाके घ्यायचे. अशा पद्धतीने हे पण पान आपलं कंप्लीट झालं. आता हे बुट्टी वर्क तर तुम्हाला समजलं, कट पाईपचं पान तुम्हाला समजलं. आता त्याच्यानंतर मी काय केलं होतं, शुगर बीट्सचे 3 मणी आणि त्याच्या पुढं मोत्याचं लोडिंग केलं होतं. आता ते मोत्याची बुट्टी लोडिंग कसं केलं तो व्हिडिओ आता चॅनेलवर आहे. जर तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पहा, तो लोडिंगचा व्हिडिओ तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने ही आपली डिझाईन कंप्लीट झाली आहे. आणि ही डिझाईन आणि हे जे वर्क कसं झालं आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आता हा जो स्लीवचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये आपल्या पाहायला मिळेल. स्लीवचा आणि पुढच्या गळ्याचं पण झालेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला एकत्रच ह्या व्हिडिओमध्ये टाकला असता तर हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता आपला, त्याच्यामुळे तो व्हिडिओ सेपरेट झालेला आहे स्लीवचा आणि पुढच्या गळ्याचा. आता हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला वाटत असेल की वरती चैन स्टिच का सोडली आहे, म्हणजे अर्ध्यातूनच वर्क का चालू केला आहे. तर प्रॉब्लेम असा झाला होता की तो जो पाठीमागचा गळा होता तो 9.5चा होता आणि चैन स्टिच करताना पुढे जे मी कापड जोडलं ना त्याच्यामुळे माझं अर्ध कापड तिथं गेलं. त्याच्यानंतर मग मी परत रिंगवर लावलं ना तेव्हा मी परत एकदा गाळा मोजून घेतला तर गळा 9.5चा होता आणि तो माझ्याकडून आहे ना आखताना जास्त मोठा झाला होता. त्याच्यामुळे मी चैन स्टिच तर करून घेतली मी, पण त्याच्यानंतर मग मोजूनच मी ते घेतलं. नंतर मग आखून घेतलं की हा 9.5चाच गळा करायचा आहे. मग दोन्ही साईडला टिकमार्क करून घेतली आणि मग तो 9.5च्या गळ्याच्या मापाने मी तिथून ते वर्क चालू केलं. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की पातळ ब्लाऊज पीस असेल तर त्याला वर्क करताना होल पडतात. तर जिथं जिथं ते होल पडले आहेत ना तिथं तिथं आपल्याला ब्लाऊज पीस उलटा करून तिथं फेविकॉल लावायचं आहे. एकदम जास्त फेविकॉल लावायचं नाही, कारण सांगितलं ना की जास्त करतात असं होतं. एकदम थोडासा पुसट फेविकॉल लावायचा आहे. जास्त फेविकॉल लावला ना तर ते वरती ना असं तेलकट दिसतं. त्यामुळं हातावर बोटावर थोडासा फेविकॉल घ्यायचा आणि जिथं जिथं होल पडलेत ना तिथं तिथं अगदी पुसट आपल्याला फेविकॉल लावायचं आहे. हे अगदी थोडंच करायचं आहे, हे मात्र लक्षात